वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप, स्टेशन रोड, परभणी। आषाढी वारी 2024 नुसती सुरू झाली आहे। माऊलीचा सोहळा काल आळंदीवरून माऊलीचं प्रस्थान झालं आणि काल रात्री जवळपास 7 वाजता माऊली पुण्यामध्ये दाखल झाली। पुण्याचं एक विशेष आहे, पुण्याची गणना कोण करी म्हणल्याप्रमाणेच इथं मी आल्यानंतर पाहिलं एक मुस्लिम परिवार पूर्ण, त्यांची बहीण आणि 2 भाऊ। सकाळपासून मी त्यांना पाहत होतो, आता जवळपास 12 वाजत आले तर सकाळीपासून पाहत होतो, ऑब्झर्व केलं मी अगोदर त्यांना। सकाळीपासून जवळपास 7 वाजल्यापासून तिथं चहा पोहेंचं वाटप होतं आणि त्यानंतर आता 1 तासापासून ते उपमा वाटप करतात आणि उपमा झाल्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत अन्नदान मोठ्या प्रमाणावर करणार, वारकऱ्यांना जेवण देणार। खरंच हिंदू मुस्लिमचं प्रतीक असलेलं हे एक आहे। काय वाटतं त्यांना वारकऱ्यांविषयी भावना, काय वाटतं त्यांच्या मनामध्ये, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। क्या लगता है खाला आपको कि आपने ये अन्नदान कर रहे हैं? कुछ भी नहीं, क्या लगता है सब, हाँ समाज कार्य का काम है। हमारा भाई 2004 से करते आए रहे, तो हम उसको थोड़ा सा सपोर्ट करते। क्या लगता है ये वारकरे को देख के भावना क्या लगती है आपके दिल में, क्या लगता है ऐसा कि ये वाटप करने आप पूरा दिन भर बेजार होते आपके? नहीं, ऐसा कुछ होता नहीं, मतलब दिल को एक खुशी मिलती है कि बाबा अपने लोग हैं, इतने दूर से आ रहे, इतने दूर जाने वाले हैं कुछ पाने के लिए, तो फिर उनकी थोड़ी सी हेल्प करने में क्या प्रॉब्लम है। धर्म के नाम पे ऊपर लोग झगड़ते हैं, आप एक समाज कार्य कर रहे हैं। ऐसा नहीं, वो जो झगड़ने वाले झगड़ते, लेकिन हमारे दिल में वैसी भावना नहीं है। हमारे दिल में सब एक सरीके है। वारकरी को देख के क्या लगता है, आनंद कैसा लगता है आपको? उनको जब आप चाय देते, पोहे देते, खुशी मिलती है उनको कि वो अपने भगवान के लिए इतने दूर से पैदल जा रहे, तो थोड़ा हमारा भी कुछ मदद हो जाए, कुछ उनका सहकार्य हो गया, उनकी तकलीफ कम हो जाए, ये सोच के हम थोड़ा सा उनको हेल्प करते। आपल्यासोबत त्यांचे दीदींचे भाऊ आहेत, 4 वर्षापासून ते अन्नदान करतात। काय भावना आहे वारकऱ्यांना अन्नदान करताना, त्यांना काय वाटतंय, आपण त्यांच्याकडून क्या लगता है आपको? बहुत खुशी महसूस होती है ये काम करने में। ये सबको नसीब नहीं होती है, जो हमारे को नसीब हो रही है वो कुछ भावना अलग ही होती है और लोगों की सेवा करने में खुद मज़ा अलग आता है और देने में खुशी इतनी होती है कि वो ऐसा लगता है कि और कम से कम ज़्यादा से ज़्यादा करे। आप कैसी तैयारी करते हैं? 1 दिन पहले तैयारी करते हैं इसकी, शाम में तैयारी करते हैं। हमारे सागर भाई भी है, सागर भाई हमारे को सपोर्ट करते हैं, हमारा सब वो अरेंजमेंट करने के लिए। हमारे बड़े भाई नईम भाई भी है, वो लोग भी हमारे को सपोर्ट करते हैं ऐसा। हाँ, समाज के वारकरी यहाँ से पैदल, आळंदी से पैदल 250 किलोमीटर 280 किलोमीटर चलते हैं, तो इनको देख के आपको क्या लगता है? उनकी तो बात ही अलग है। इतना पैदल चलना बोले तो किसका भी काम नहीं है, ये नसीब वाले का ही काम होता है, सबका काम नहीं होता है। जो जा रहे हम उसको देख के परेशान होते हैं, इतना लंबे पैदल जा रहे आ रहे, घर को छोड़ के, अपने भगवान के लिए परिवार को छोड़ के, अपना बस खुशी महसूस होती उनको देख के, और कुछ नहीं। हाँ, आपके चेहरे में आंसू दिख रहे हैं मुझे थोड़े से, मगर एक उनके चेहरे पे क्या, आप जब उनको चाय देते, नाश्ता देते और दोपहर के बाद अभी खाना देंगे, तो उनके चेहरे पे क्या आनंद लगता है आपको देख के? अच्छी खुशी महसूस होती है, और कुछ नहीं, और कुछ नहीं। उनको देख समाधान है वारकरी को अन्नदान देख। हाँ, खुशी है, मतलब बहुत अच्छा लगता है, खिलाने में मज़ा आता है। अच्छा, ऐसा दुखी नहीं होता कि हाँ बाबा आपने खिलाए, उन्हें आप लोग ऐसा लगता है कि हाँ आपने खिलाए, मज़ा आ गया। हाँ, सवेरे 7 बजे से देख रहा हूँ मैं, रात में 10 बजे तक आप अन्नदान कर रहे हैं, कितनी खुशी महसूस होती है? बहुत खुशी महसूस होती है। हाँ, राम रहीम एक है? हाँ, एक ही है। ये सब लोगों का अलग अलग में है, पर हम तो सब एक साथ मिल के रहते हैं। हमारे सब आजू बाजू में सब लोग रहते हैं, तो हम सब मिल के रहते हैं, ऐसा कुछ नहीं कि अलग अलग रहते, एक जैसा रहते हम। हाँ, आपका क्या कहना है राम रहीम के बारे में? हम इंसान की इंसानियत को जानते, राम रहीम नहीं जानते। ये राम रहीम दुनिया वालों ने बना ले नाम नफ्स के है, वो नहीं जानते। हम इंसानियत जानते कि वो भी एक इंसान है, अपने भगवान को मिलने के लिए इतने दूर जा रहा है, तो उसकी थोड़ी सी मदद कर देंगे, बस ये हमारी एक ये थी मनोकामना। लेकिन हम जात पात धर्म बिर्म नहीं मानते। चाचा आ जाओ इधर थोड़ा। तिच्या सोहळ्यामध्ये मी आता आलो आहे पुण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत नईम शेख। नईम शेख म्हणतोय मी, एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे आणि मागच्या 4 वर्षापासून सकाळपासून तो चहा, नंतर पोहे,
त्याच्यानंतर सजगुरेचे लाडू, नंतर उपमा, असं दुपारी 2-3 वाजेपर्यंत इथं चालतं आहे. आणि त्यानंतर 3च्या नंतर अन्नदान मोठ्या प्रमाणावर नईम शेख इथं करतात. काय वाटलं त्यांना, एक मुस्लिम धर्माचा माणूस असूनही वारकऱ्यांची सेवा त्यांना का करा वाटते, हा मोठा प्रश्न आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांना असं काय वाटलं की आपण वारकऱ्यांसाठी एवढं केलं पाहिजे. क्या लगता है नईम भाई आपको? मला फक्त एकच वाटतं, एक माणुसकी आपलं पहिले प्रथम धर्म आहे. त्या माध्यमातून आपण काम गेले 25 वर्षापासून काम हे करत आलेलो आहे. म्हणजे माझा स्वतःचा व्यवसाय मांडवचा आहे. लहानपणापासून मला हे आमचे जे मित्रपरिवार होते, ज्या वाड्यामध्ये मी पाचरण्या वाड्यामध्ये राहिलो होतो, त्यामध्ये मी एकटा मुस्लिम होतो, जे कागजीपुऱ्यामध्ये आहे. त्या वाड्यामधून आम्हाला जे माझे तुम्हाला वाटलं नाही का कधी की माझ्या बाजूला मुस्लिम नाही? नाही, असं कधीच वाटलं नाही. कारण की मी सर्व समाजामध्ये पहिल्यापासूनच राहत आलेलो आहे. असं नाही की माझे शेजारी जाणारे आमचे चांभार समाज असन, पाठीमागं आमचे भुई समाज असतात, इथं मराठा समाज आहे, कुठं मारवाडी समाज, सर्वांमध्ये आपण संगमताने सर्व बरोबर राहतो. आपण सर्वांची बरोबर राहतो. आपण काल पालखी आली तुमच्या पुण्यामध्ये, त्यानंतर पुण्यामध्ये पालखी आल्यानंतर तुम्ही सकाळपासून कशी तयारी केली याची? हे गेले मी 2004 पासून हे आम्ही सुरुवात केलं. 2004 पासून थोडं पहिले मांडवचा माझा स्वतःचा व्यवसाय आहे. पहिले मी आपला डेक्कन चौकात आम्ही मांडव बांधायचं एक किर्लोस्कर कंपनीसाठी. तिथून मी खरं म्हणजे जर शिकलो की ज्या टायमाला वारी यायची तर सर्वजण आपले जे हिंदू बांधव आहे, जे आपले वारकरी आहे, सर्व आपले घरदार सोडून येतात आणि माऊलीचे कृपा घेऊन पंढरपूरला निघतात. तर ते गेले 40 दिवस ते आपले सतत घरदार सोडून ते करतात. तर आपलं पण कर्तव्य आहे, एक माणुसकीचे धर्म म्हणून आपण एक दिवस आपण त्यांना का नाही द्यावा. काय वाटतं या वारकऱ्यांकडे बघून? वाटत नाही. त्यांचे पावलामुळे आज कसं पुण्यनगरीत आणि अख्खे संपूर्ण देशामध्ये देश आपलं व्यवस्थित चालू आहे. यांच्या चेहऱ्यावर काय आनंद दिसतो तुम्ही जेव्हा चहा देता, नाश्ता देता, जेवण देता? एक आपुलकी वाटते. एकमेकाशी आपण म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सर्व आपण भाई आहे. हे हिशोबाने आपण हे कार्यमध्ये काम करत आहे. तुमचं म्हणणं राम आणि रहीम एकच आहे? सर्व एकच आहे. फक्त मी तुम्हाला प्रथम एकदा परत तेच वाक्य बांधतो की सर्व धर्मापेक्षा सर्व धर्म एकच असतो, पण एकच धर्म शेवट आहे, जे माणुसकी. ते सर्वांनी जर पाळलं तर हे हिंदूचं पण रक्त एकच आहे, मुस्लिमचं पण रक्त एकच आहे, इसाई लोकांचं पण सर्वांचं रक्त एकच आहे. फक्त आपले जे बदललं ना माणूस, ते फक्त शब्दांमध्ये बदललं, शब्द बाकी काय नाही. काय समाधान वाटतंय शेवटचं विचारतो तुम्हाला? समाधान एकच वाटतं. म्हणजे आमच्या मुस्लिम धर्मात असं आहे की बाजूला भुका भी राहा, पहिले उसको खाना दो फिर आपण खाऊ. तो त्यामध्ये एक समाधान माणूस गेलं, माणसाला एक समाधान वाटतं त्यामध्ये, बाकी काय नाही त्यामध्ये. आपल्या बाजूला कोणी उपाशी असेल तर त्याला अन्न द्या, हे मुस्लिम धर्म शिकवतो. रामकृष्ण हरी. परत अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूया. त्यासोबत आणखीन एक मुस्लिम बांधव आहेत. काय त्यांची प्रतिक्रिया आहे, काय वाटते त्यांना, क्या लगता है आपको ये वारकरी को अन्नदान देखते हुए? आनंद लगता है. आनंद लगता है इनको जरा देखने के बाद हमको भी खुशी मिलती है. इंसान इतना दूर से आते हैं, इतना दूर से पालकी को जाते हैं करते हैं, तो हमको बहुत खुशी लगती है. हमको भी बहुत खुशी लगती है कि कितना दूर दूर से लोग आके जाते हैं. पालकी कितना 15 दिन चलते हैं. ये मुँह की बात नहीं है चलना. तो हमको भी बड़ी खुशी होती है, हमको भी आनंद होता है करके हम बांटते हैं, लोगों की सेवा करते हैं थोड़ा बहुत. इनके चेहरे पे क्या आनंद लगता है? अभी वो लोग को देखते तो हमको भी खुशी होती है ना. अभी वो भी खुशी से रहते, हमको भी लगता है चलो उनके साथ हमको भी थोड़ा पुण्य मिल जाएगा. पुण्य मिल जाएगा. हाँ, राम रहीम एक है, सब एक ही है. वो सब इंसान ने बनाया है राम रहीम. ऐसा पहले तो सब मिल के रहते थे, अभी भी तो मिल के रहते हैं. और ये राजकारण वालों ने, ये राजकारण वाले लोग ने इसमें जातिवाद कर देते ना. ये हिंदू मुसलमान अमुक थमुक ये सब ये जाति राजकारण वाले का खिलाता है. हमारे बाजू में सब मराठी हिंदू लोग रहते हैं, हम मिल के उनका त्यौहार हम मनाते हैं. हमारे करी में रहीम दिखता है क्या? राम भी दिखता है, रहीम भी दिखता है. ये वारकरी जो यहाँ आते हैं, हाँ दिखता है करके तो हम ऐसा ही करते हैं ना. तो उनके अंदर भी राम रहीम का सर का हमको लगता है. ये लोग भी सीधे एकदम मुसलमान सर के एकदम सीधे आदमी है. जात पेत को ज़्यादा मानते नहीं ये लोग भी. जरा कैसा वो लोग भी सबको उनके भी गाँव में मुसलमान रहेंगे ना आजू बाजू में, तो वो भाई सर के रहते रहेंगे ना.
उनके त्यौहार में बहुत शामिल होते हैं, उनके सेवा में, उनके शादी मंगनी में। तो ऐसा इंसान एक हिसाब से, मेरे हिसाब से सिटी से ज़्यादा खेड़े गाँव के अंदर बहुत उनका मान पान चलता है, भाई भाई सर के रहते, भाईचारे से रहते हैं। क्या लगता है, लास्ट में पूछता हूँ आपको, ये वारकरी को देखो आपको क्या आनंद होता है? बड़ा खुशी लगता है, बहुत आनंद लगता है। ये लोग अपना बलिदान कर रहे हैं, रात दिन इतना बरसात में आए करे फिर रहे इधर उधर, तो भी इंसान को, हमको ऐसा लगता है कि बेचारे लोग का बहुत से बहुत सहकार करना मांगता है, ऐसा हमारा ख्याल है। या सर्व कार्यामध्ये नियाज भाईला मदत करणारे ते यांना मोलाचा साथ देतात आणि हे वाटप करण्यामध्ये खूप मोठाचे योगदान देतात। काय वाटतंय सागर भाऊ या वारकऱ्यांना बघून? गेल्या 25 वर्षापासून वैयक्तिक माझं जेवण असतं, एक दिंडी असते माझ्याकडे। मी जरी हिंदू धर्माचा असलो तरी हे बहीण आहे माझी आणि ते भाऊ आहे। म्हणजे असं लोकांचं वेगवेगळ्या भावनापेक्षा एकच असणं हे महत्त्वाचं आहे। जात धर्म हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नसून त्याच्या पलीकडचे लोक आहेत हे। म्हणजे असं कधी म्हणत नाहीत की तू हिंदू आहे किंवा मी मुसलमान आहे, असं कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणू देत नाहीत एकमेकाला। हे माझ्या संग 15-20 वर्ष झालं, पण त्यांनी बघत बघत मला 4 वर्षापूर्वी म्हणलं यार मी केलं जमन का? म्हणलं पांडुरंगाने असं कोणाला सांगितलं नाही की कुठला धर्म बघितला नाही। आज बघितलं तर ताजुद्दीन बाबा सुद्धा एक संप्रदायामधले होते। हां, त्यांचं गेल्या काही वर्षांपूर्वी निधन झालं। कीर्तन काय होते, हबब होते ते। तर तसेच हे माझे मित्र त्यांचं कीर्तन ऐकत असून त्यांना बी काही गोष्टी असं वाटतं की बाबा हे आपण केलं पाहिजे, की समाजामध्ये काहीतरी नवीन निर्माण झालं पाहिजे, लोकांना थोडं बघण्यात दृष्टिकोन बदलतो। आणि असं काही वाटत नाही वारकऱ्यामध्ये की हे दोघं मुस्लिम असल्यामुळे ह्यांना कोणी टाळतंय किंवा कोणी आपल्याला नाकारतंय, असं काही वाटत नाही। तर सर्व लोक हे चांगल्या पद्धतीने त्यांना साथ देतात, त्यांना आणखी उत्साह वाढतो। आणि मी स्वतःचं मी स्वतः दिंडी करतो, ते बघत बघ माझ्या संग ते काम करत असताना गेल्या 5 वर्षापासून म्हणलं मी बी करतो। म्हणलं बाबा तू करतो तर कर, असं काही आमच्या धर्मात सांगितलेलं नाही की तू मुस्लिम असल्यामुळं की तू करू शकत नाही। अन्नदान हे करणं हे आपलं म्हणजे सर्वप्रथम कर्तव्यच आहे। म्हणजे आता हे लोक एवढे 280 किलोमीटर चालत जात असताना थोडा आपला त्यात थोडा कवडीचा एक वाटा असला पाहिजे की बाबा त्यांचे आपले आई वडील मुलं भाऊ ह्या हेतूमधनं आपण काम करायचं, की हे सगळे आपले आई वडील आहेत, त्या दृष्टीमधनं आम्ही काम चालू ठेवतो। तसंच असं काही त्यांना वाटत नाही की कोणी हिंदू आहे किंवा कोण मुस्लिम आहे। आजपर्यंत हे जे काम करतात एक आहे तुम्हाला वाटतंय? आता तुम्ही समोरच बघताय ना, असं काही वेगळं दिसत नाही। मी सांगण्यापेक्षा तुमच्या समोर आहे, जे प्रॅक्टिकली लोक सांगतात राम वेगळा रहीम वेगळा, असं काही नाही, तुमच्या समोर दिसतंय। आज ते माझा मित्र आहे, मी म्हणतो ही माझी बहीण आहे, असं काही त्यात दुबच नाही ना। आता हे माझा मित्र समीर, हे लहानपणापासून माझ्या संघ आहे, त्याला कधी तुम्ही म्हणू शकता का हे मुस्लिम आहे? इकडे तुम्ही सांगू शकता का हे मुस्लिम आहे? त्याला कोणी बघू बी शकत नाही की बाबा हे वाटतो का, कारण लहानपणाचा माझा मित्र आहे तो। म्हणजे लोकांना असं भावना आहे की बाबा हे असं आहे, असं काही नसतं। तुम्ही सेवा धर्म आहे ह्यात फक्त लोकांनी आनंद घ्यायचा, कुणी कुठल्या कास्टचं आहे कुणी कुठल्या धर्माचं आहे ह्याशी मला काही घेणं देणं नाही। कारण का कसं असतं, वारीमध्ये हे 18 पकड 12 बोलीचे जाते असतात, म्हणजे कुठल्या एका समाजाची लोक नसतात, सर्व सेवेकरी आहेत। ती सेवा आपली शेवटपर्यंत पांडुरंगापर्यंत नेतात। त्यांचं हेच धोरण आहे की बाबा हे सर्व लोक ह्यातलं जे आनंद मिळतो त्या आनंदाचा मुळात थोडा खारीचा वाटा उचलतात, दुसरं काय करून करत नाही। हिंदी सेवा करण्याचे फक्त मार्ग आपले हे पहिले पाहिजे। रामकृष्ण हरी माऊली। परत अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूया।